नमस्कार. मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. आज मी तुमच्याशी 9 मार्च 2026 ला पुणे येथे आयुक्त कार्यालयात युवा विद्यार्थी असोसिएशनचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला सहभागी यावं किंवा आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून विनंती करण्यासाठी आलो आहे. तर या आंदोलनामध्ये मी सर्वांना पुन्हा एक विनंती करतो की मी या गटाचा आहे, तो त्या गटाचा आहे, मी या संघटनेचा आहे, तो त्या संघटनेचा आहे, हा 2022चा आहे, हा 2025चा आहे. या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका आणि मला नोकरी हवी आहे, मला माझ्या स्वतःच्या हक्काची नोकरी हवी आहे आणि ती नोकरी मी मिळवणारच ही भूमिका घ्यायला शिका. संघटना हा विषय तुम्ही बाजूला ठेवायला हवा. मी स्वतः सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे. मला 135 गुण आहेत. मला नोकरी लागत न लागत याविषयी मला काहीच माहित नाही, पण मी मात्र माझ्या नोकरीसाठी 100% प्रयत्न करणार आहे. माझी इच्छा आहे तुम्हाला कितीही मार्क असू द्या, तुम्ही प्रयत्न करा, कारण आपल्या आंदोलनाचा मुख्य उद्देशच तो आहे, शासनाला जाग आणणे आणि प्रयत्न करणे. दुसरी महत्वाची गोष्ट, मला कमी मार्क आहेत, माझं होईल का, त्याला जास्त मार्क आहेत त्याचं होईल का, या गोष्टींचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही फक्त डोक्यात एकच ठेवा, मी आंदोलनाला जाणार आहे आणि मी माझ्या हक्काची नोकरी मिळवणार आहे. तर मी आंदोलनाविषयी, आमच्या आंदोलनात नेमकं कोणता मुद्दा आहे याचं स्पष्टीकरण देतो. आंदोलन आहे 9 मार्चला आणि तेही पुणे येथे आयुक्त कार्यालयात. सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला सहभागी व्हा. तर तुषार दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संघटना काम करत आहे. 18 ऑगस्ट 2025ला शिक्षक अभियोग्यतेचा निकाल लागला. त्यानंतर युवा विद्यार्थी असोसिएशननं वेगवेगळी कामं केली. त्यामध्ये आझाद मैदानावरील पवित्र पोर्टलसाठी असणारे आंदोलन असो किंवा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात घेतलेल्या भेटी असो, त्यानंतर पुणे आयुक्त कार्यालयात दर 4 दिवसातून घेतल्या जात असलेल्या भेटी असो किंवा मंत्रालयात दर 4 दिवसांनी आमची जी टीम जात आहे त्या टीमचं काम असो. तसेच पेसा संदर्भात शासनाचा कोर्टाचा निकाल होता हे मला मान्यच आहे, पण तो GR यावा यासाठी आमच्या अमरावतीच्या टीमनं खूप जोरदार प्रयत्न केले. आता मला वाटतंय मागचं काढत बसण्यापेक्षा आपण आपल्या हक्कासाठी लढूया. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीच्या संख्येने तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा. आमच्या आंदोलनात नेमक्या मागण्या कोणत्या असतील त्या मागण्या पुढे बघा. तर प्रति आहेत शिक्षण आयुक्त, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत, आणि युवा विद्यार्थी असोसिएशनचं आंदोलन आहे ते 9 मार्च पासून चालू होते. या आंदोलनाचा विषय आहे तो म्हणजेच शिक्षक भरती संदर्भात रोडमॅप जाहीर करा व प्रलंबित अन्यायकारक मुद्द्यांवर ठोस उपाययोजना करा. आता प्रलंबित अन्यायकारक मुद्दे भरपूर आहेत. या मुद्द्यावर बोलावं तेवढं कमी आहे. सरकारनं नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की या पद्धतीने भरती होईल, परंतु आता दिवसाला एक GR येतोय. त्यामध्ये काही जणांचा फायदा होतोय, काही जणांचा तोटा होतोय, काही जण नाराज होतात, काही जण आनंदी होतात. मला वाटतंय आनंदी आणि नाराज या गोष्टी बाजूला ठेवून मला माझ्या हक्काची नोकरी मिळवायची आहे ही आपली मानसिकता ठेवूया. पुढे जात असताना हा संपूर्ण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवण्यापेक्षा मी डायरेक्टच क्लिअरच करतोय. आमच्या प्रमुख मागण्या, शिक्षक भरतीचा स्पष्ट, अधिकृत व वेळबद्ध रोडमॅप तात्काळ जाहीर करावा. म्हणजेच काय, जाहिराती कधी येणार, आस्थापनांना पवित्र पोर्टल कधी चालू करून देणार, शिक्षक भरती कधीपर्यंत होणार, या संदर्भात 100% आम्हाला लेखी लिहून द्यावं, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे 9वी संच मान्यता. आता मी तुम्हाला क्लिअर सांगतो, 9वी संच मान्यतेच्या संदर्भात टोटली 15 ते 16 याचिका पडल्या होत्या आणि या 15 ते 16 याचिका सरळ सरळ सरकारच्या बाजूने निकाल लागलं. परिणामात आपण कितीही याचिका टाकल्या तरी एक गोष्ट कन्फर्म झाली की सरकार त्यांना पाहिजे आहे तेच निर्णय घेत आहे. म्हणून आता आपण सरकारच्या विरोधात न जाता आपण आपली वेगळी मागणी घेतली आहे, ती म्हणजे आता जी 9वी संच मान्यता आहे त्यामध्ये थोडी का होऊन दे लवचिकता आणा आणि जास्तीत जास्त पदांची भरती करा. तिसरी आमची मागणी आहे, सन 2022 मध्ये आमचे बांधव रुजू झालेले आहेत, ते 2025च्या भरती
भरतीमध्ये आले त्यांनी अतिशय उत्कृष्ट गुण घेतले आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जायचं आहे किंवा वरच्या वर्गावर जायचं आहे आणि ते त्यांचं हक्कच आहे. ते आपण त्या हक्कांच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही कारण त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. परिणामात त्या बांधवांच्या मदतीने आपण काय करायचं आहे तर 2025 चे जे बांधव आहेत ते 2022 चे जे बांधव आहेत ते बांधव 2025च्या भरतीत लागले जातील आणि त्यांच्यामुळे रिक्त होणाऱ्या जागा या चौथ्या स्टेटला जाण्यापेक्षा तिसऱ्या स्टेटला आल्या पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे कारण तुम्हाला माहित आहे भरती ही संच मान्यतेनुसार होत असते. म्हणून 2025 ला जी काही शिक्षक भरले जाणार आहेत ती या संच मान्यतेनुसार होणार आहे. परिणामात आपण शासनापुढे विनंती करून एक मागणी महत्वपूर्ण मागू शकतो ती म्हणजे 2025 ला जे 2022 चे अभियोग्यताधारक लागणार आहेत त्यांच्या ज्या रिक्त जागा होणार आहेत त्यांच्यासाठी एकतर दुसरा राऊंड लावा किंवा त्या जागा रिक्त होतील त्यासाठी स्पेशल राऊंड लावा. परिणामात माझ्यासारखे तुमच्यासारखे सर्वसामान्य अभियोग्यताधारक सुद्धा नोकरीला लागले जातील. आमचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय असो किंवा खाजगी असो या आस्थापनांच्या जास्तीत जास्त जागा पोर्टलवर देण्यासाठी शासन स्तरावरून त्यांना सक्त आदेश काढावेत किंवा पत्र काढावेत आणि तुम्ही जागा पोर्टलला द्या अशा पद्धतीने शासनाने त्यांना आदेश द्यावे. हा आमचा पुढला मुद्दा होता. त्याच्या पाचवा मुद्दा आहे तो म्हणजेच कंत्राटी शिक्षक. तुम्हाला माहित आहे कोणत्याही क्षेत्रात सर्वगुण संपन्नच माणूस लागतो पण आपल्या शिक्षण क्षेत्रात तर आता गोंधळच आहे. ज्यांची पात्रता नाही अशी बरीचशीच लोक कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत आहेत. परिणामात शिक्षणाचा दर्जाच खालावलेला आहे आणि हा खालावलेला दर्जा आणखी खालावला तर भविष्यात मी 2 दिवसापूर्वी तुम्ही बातमी वाचलीच असाल 7,300च्या दरम्यान शाळा महाराष्ट्रात बंद होतात आणि या 7,300च्या दरम्यान जर शाळा बंद झाल्या तर प्रत्येक शाळेचे 2 शिक्षक अशा पद्धतीने जवळजवळ 14 ते 15,000 शिक्षक अतिरिक्त होतील आणि या शिक्षकांचा परिणाम आपल्यावर होईल. परिणामात हे कंत्राटीचं जे धोरण आहे हे धोरण शासनाने रद्द करावं आणि कायमस्वरूपी ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे अशाच बांधवांना नोकरीला घ्यावं. पुढली गोष्ट आहे ती म्हणजेच शिक्षक भरतीची सद्यस्थिती जाहीर करण्यासाठी मागच्या वर्षी सूरज मांढरे सर होते ते दर 15 दिवसाला बुलेटिन काढत होते आणि शिक्षक भरतीची सद्यस्थिती जाहीर करण्यासाठी आयुक्त कार्यालयातून किमान 15 दिवसातून एकदा तरी बुलेटिन प्रसिद्ध करावं. नेमकी शिक्षक भरतीची काय परिस्थिती आहे हे सांगणारं बुलेटिन 15 दिवसातून एकदा तरी आयुक्त कार्यालयातून बाहेर यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट 7वा मुद्दा आहे सुरुवातीच्या नोटिफिकेशन नुसार भरती प्रक्रिया जलद पार पाडावी आणि भरती प्रक्रियेमध्ये जे नवनवीन जी आर येत आहेत ते इथून पुढे जे किमान येऊ नयेत यासाठी शासनाने योग्य ते निर्णय घ्यावेत. आणि शेवटचा आणि अतिशय महत्वपूर्ण मुद्दा जो कोणता असेल तर लिमिटेड प्रेफरन्स. शासनाने आपल्याला 50 प्रेफरन्स दिल्यात ते अनलिमिटेड तरी करावे किंवा जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यावेत वाढवून द्यावेत एवढीच आम्ही युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे शासनाकडे मागणी करणार आहोत. आता मी जास्त न काही बोलता हे सर्वच मुद्दा आम्ही आयुक्त कार्यालयात सुद्धा आणि मंत्रालयात सुद्धा मांडणार आहे. गरज पडली तर नाशिकला आम्ही माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला मी गोष्ट पुन्हा एकदा क्लिअर करतो की मागं दीपक भाई केसरकर होते ते शिक्षक भरतीबद्दल किमान महिन्यातून एकदा तरी बोलत होते पण दादाजी भुसे साहेब यावर्षी शिक्षक भरतीबद्दल एकदाही बोललेले नाहीत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शिक्षक भरती हा विषय त्याच्या डोक्यात सुद्धा नसेल आणि मला वाटतंय या विषयाच्या बाबतीत त्यांना जाणीव करून द्यावी म्हणून हे आपण आंदोलन करूया. आणि हे आंदोलन कोणत्याही संघटनेचं आहे किंवा कोणत्याही गटाचं आहे कोणत्याही नेत्याचा आहे हा विचार डोक्यातून काढून टाका आणि सर्वसामान्य अभियोग्यताधारक म्हणून या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. आणखी पुढचा महत्वाचा मुद्दा कोणता असेल शेवटचा तो म्हणजेच कोणता तर कला क्रीडा किंवा इतर काही गोष्टी आहेत कलाचं शिक्षक क्रीडाचं शिक्षक चित्रकलेचं शिक्षक जे काय असतील त्या शिक्षकांच्या सुद्धा मागण्या आपण आपल्या निवेदनात घेणार आहे. काही गडबडीच्या नादात ती मागणी राहिली असेल त्याबद्दल त्या बांधवांची सुद्धा आम्ही माफी मागतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट चुकीच्या मागण्या आमच्या संघटनेकडून केल्या जाणार नाहीत. योग्य त्या मागण्या त्याच केल्या जातील आणि हे आंदोलन कोणत्याही संघटनेचं नाही हे लक्षात ठेवा. मी संघटनेकडून म्हणून सुद्धा संघटनेत नाही असं का म्हणतोय तर तुषारदादा देशमुख यांनी त्यांची संघटनाच आम्हा सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या स्वाधीन केलेले आहे. धन्यवाद. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत
हा व्हिडिओ पोहोचवा. तसंच आपलं जे पुण्यात आंदोलन होतंय ते तळागाळातील अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचू दे. जास्तीच्या संख्येने अभियोग्यताधारक येऊ द्या, परिणामात शासनाला जाग येईल.